नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये थरारक प्रकार समोर आला असून जमीन वादातून महिलांवर ट्रॅक्टर घालून चिरडण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे। कोर्टाची स्थगिती असलेल्या जमिनीवर जबरदस्ती नांगरणी करत असताना विरोध केल्याने ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केला असा जखमी कुटुंबियाचा आरोप केला आहे। या घटनेत 2 महिला गंभीर जखमी असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे। दरम्यान राजकीय दबावापोटी पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप जखमींच्या घरच्यांनी केला आहे। आमच्या जीवाला धोका असूनही पोलिसांनी याची दखल घेतली नाही। पोलिसांनी हा गंभीर प्रकार घडल्यानंतर तात्काळ गुन्हा न नोंदवल्याने जखमी कुटुंबियाचे नातेवाईक संतप्त झाल्याचे देखील पाहायला मिळते। या प्रकरणात पिंपळगाव बसवंत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंपळगाव बसवंत पोलीस करत आहेत। माझं नाव सलोनी अजय गोसावी। मी अजय विष्णुगिरी गोसावी आणि रश्मी अजय गोसावी यांची मुलगी आहे। त्यांचा काल ॲक्सिडेंट झाला आहे माझ्या मम्मीचा। रिझन आमच्या जागेवरचे वाद चालू आहे। 2 लाखाच्या इथे आमची जागा आहे, तिथले वाद चालू आहे। तर इतक्या दिवसांपासून वाद चालू आहे, भरपूर दिवस झाले की कोर्टात केस चालू आहे। मग ना आम्ही करतोय ना समोरची पार्टी, कोणीही शेती करायची नाही, हे कोर्टाने स्टे दिलेला आहे। तरी हे लोक काल नांगरणी करत होते। तर आमचे घरातले लोक गेलेले होते, 4 माणसं आणि काही बायका गेलेल्या होत्या। त्यात माझी मम्मी, माझी काकू हे सगळे इन्व्हॉल्व्ह होते। आणि ज्यावेळेस माझी मम्मी आणि काकू त्यांना थांबत होते तर ते लोकांनी, जो ड्रायव्हर होता ट्रॅक्टरवरचा, त्यांनी माझ्या आईला धक्का देऊन खाली पाडलंय आणि तिच्या अंगावरनं ट्रॅक्टर चढवलेला आहे। जो की मोठा ट्रॅक्टर असतो, त्याचं मागचं टायर किती मोठं असतं ते तिच्या अंगावरनं गेलेलं आहे। तिचे रिप बोन मध्ये फ्रॅक्चर आहे, तिच्या क्लॅव्हिकल बोन मध्ये फ्रॅक्चर आहे, तिच्या पूर्ण इथनं स्टिचेस पडलेले आहे आणि तिच्या पायाला पण स्टिचेस आहे। पण तरी डॉक्टर बोलताय नाही, पेशंट स्टेबल आहे, काही घाबरण्याचं कारण नाही आणि तिला बोलता येत नाही प्रॉपरली। ती स्टील आयसीयू मध्ये, तिला कालपासून आयसीयू मध्ये ठेवलेलं आहे आणि तरी फक्त स्टेबल सांगताय आम्हाला। आणि ज्यावेळेस ह्या गोष्टीची केस करायला माझे पप्पा आणि माझे भाऊ पोलीस स्टेशनला गेले तर त्यांच्या केस लिहून घेण्यापेक्षा त्यांना आत टाकून दिलंय। का? कारण की त्यांच्यावरती केस टाकली की तुम्ही आम्हाला अडवत होते। मग अडवणं मोठी केस झालीये की हे माझ्या आईला आणि काकूला जे अपघात झालेला आहे ती मोठी केस आहे, हे तुम्ही सांगा। ज्यावेळेस कोणाचा अपघात होतो तर पहिली प्रायोरिटी त्यांना दिली जाते। आणि एवढंच नाही, काकूला आणि मम्मीला नाहीये, फक्त माझ्या पप्पांना सुद्धा इंजुरी झाली, त्यांच्या हाताला इंजुरी, त्यांच्या पायाला इंजुरी आहे। आणि ज्यावेळेस कोणी आरोपी जरी असेल पोलिसांच्या मध्ये तरी त्यांचं फर्स्ट हे असतं की त्यांना फर्स्ट एड द्यायला हवी, त्यांचं मेडिकल टेस्ट करायला हवं। डॉक्टरांना त्यांची मेडिकल टेस्ट केलेली आहे आणि मेडिकल टेस्ट केल्यावर त्यांचा बीपी हाय होता, 170-191 होता, तरी डॉक्टरने नॉर्मल लिहून दिलेला आहे। मग आता हे डॉक्टर कोणाच्या दबावाखाली करताय का हलगर्जीपणा करताय ते काहीच माहित नाहीये। तर ह्या गोष्टीसाठी प्लीज तुम्ही सपोर्ट करा की तुम्ही दबाव आणला तर त्याचं हेल्प होणार आहे, त्याशिवाय काही होणार नाही। कोर्ट आम्हाला साथ देईल ज्यावेळेस तुम्ही आम्हाला साथ द्याल। नाही तर पोलीस आता सगळे त्यांच्या साईडनीच बोलताय, का आमच्या साईडनी कोणीच बोलत नाहीये। आणि आमच्या घरातले सगळे मोठे माणसं पोलीस स्टेशनमध्ये, बाहेर सगळे लहान लहान मुलं आहे आणि लहान लहान मुलांवरती परत धोका, जीवघेणा धोका होऊ शकतो। कारण की आमचे सगळे लहान मुलं बाहेर असते आणि जे आरोपी आहे ते सुद्धा बाहेर फिरताय, मोठे मोठे माणसं सगळे बाहेर फिरताय। त्यांच्या घरातले फक्त 2 जण अटक केलेले, आमच्या घरातले 4 जण अटक केलेले, जे सगळे मेन काम करणारे लोक आहेत ते सगळे अटक केलेले आहेत। आता मग तुम्ही सांगा, जे काम करणारे लोक आहेत ते अटक आहे, जे 2 बायका इंजर्ड आहे त्यांच्यावरती काहीच हे करत नाहीये। त्यांना फक्त स्टेबल सांगून त्यांचा सिटी स्कॅन नॉर्मल करताय, त्यांचा MRI नॉर्मल येतोय, त्यांचा एक्सरे नॉर्मल येतोय। ही कुठली पद्धत? तिची कंडिशन इतकी सिरियस आहे ह्या वेळीला, तिच्या पायाला 50 स्टिचेस आहे, तिच्या फेसला 100 स्टिचेस पडलेले आहेत। आणि मग ही कुठली पद्धत झाली? माझ्या आईवर आता जीवघेणा हमला केलेला आहे, तिच्या अंगावरती ट्रॅक्टर चढवलाय, तिच्यावरती 2दा चढलेला आहे, म्हणजे खालून वरती गेला आणि परत मागं रिव्हर्स घेऊन वरून तिच्या अंगावरून खाली गेलेला। तिचा गुडघा आता नीट होईल का नाही माहित नाही, तिला उभं राहता येईल का माहित नाही, तिचा हात हलणार आहे का नाही माहित नाही, तिच्या बॉडीचा कुठला पार्ट डॅमेज आहे हा क्लिअरली माहित नाहीये। आणि ज्यावेळेस ट्रॅक्टर पुढे जाऊन ते लोक ओरडून ओरडून सांगताय की परत रिव्हर्स घे मागे, तर आता हे सांगा की ही अपघात आहे का ही जीवघेणी हत्या केली माझ्या आईची? एवढं सगळं होऊन सुद्धा की हाफ मर्डरची केस तरी लावत नाहीये। फक्त एक साधारणचं केलेलं आहे की यांचे 2 घरं होते, त्यांचे वाद झाले, फक्त एवढं करून आमच्या घरच्यांना आत ठेवलेलं आहे। ना माझ्या घरच्यांना बाहेर सोडतायत, ना माझे मोठे भाऊ इकडे, ना माझे वडील इथे। माझ्या पप्पांची मेडिकल टेस्ट आधी करत नव्हते आणि ज्यावेळेस केली आम्ही भांडू करायला लावली, ज्यांचा बीपी सुद्धा हाय आला तरी सुद्धा त्यांचा बीपी नॉर्मल आहे असं लिहून दिलेलं आहे डॉक्टरनी। डॉक्टरचा हलगर्जीपणा आहे का कोणाच्या दबावाखाली करतायत ते आम्हाला काही माहित नाही। जे मेन आरोपी आहे म्हणजे जे घरातले मोठे आहेत, जे काका काकू, मी इतके दिवस त्यांना बोलायचे
ते बोलायची त्यांची लायकी तर त्यांनी ठेवलेलीच नाहीये आणि ते अजून सुद्धा बाहेर फिरतायत, एकदम रिलॅक्स मध्ये बाहेर फिरताय. काल रात्री घरी आले, झोपले, जिथे की माझे पप्पा जेलमध्ये, मी इथं हॉस्पिटलमध्ये, माझी मम्मी मध्ये आहे, माझे भाऊ बहीण सुद्धा घरी पडलेले आहेत, कारण की त्यांच्याकडे लक्ष देणारे कोणीच नाही. आमच्या घरातले मोजून 5 मेंबर आहे फक्त, माझे पप्पा, मम्मी, मी, माझे लहान भाऊ बहीण. आता त्यांच्यावरती सुद्धा तेवढाच धोका आहे जेवढा मला आहे आणि जेवढा माझ्या मम्मी पप्पांना आहे. जर हा धोका टाळायचा असेल तर काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी, पण जे ऍक्शन घेणारे लोक आहे त्यांना जेलमध्ये टाकलं आणि जे ऍक्शन घेत आहे, ज्यांच्यावरती ऍक्शन घ्यायची ते लोक बाहेर फिरताय. माझी प्रशासनाला एवढीच विनंती फक्त की आम्हाला माझ्या घरच्यांना प्लीज न्याय मिळू द्या. माझी आई, माझे बाप मला सुरक्षित हवे प्लीज. विष्णुगिरी गोसावी, राहणार पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आमचा पिंपळगाव बसवंतमध्ये 487 हा एक गट असून त्यात आमचे जे समोरचे प्रतिस्पर्धी आहे त्यांच्याशी आमचा न्यायालयीन वाद चालू आहे. तर न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी पण काही करायचं नाही आणि आम्ही पण काही करायचं नाही असं ठरलेलं होतं. पण त्यांनी आमच्या विरोधात ट्रॅक्टर आणून नांगरटी करीत होते. त्याला विरोध किंवा मज्जाव करण्यासाठी आम्ही गेलो असता त्यांनी माझी वाईफ रश्मी गोसावी हिच्यावर ट्रॅक्टर घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याची कंप्लेंट द्यायला आम्ही पिंपळगाव पोलीस ठाण्यामध्ये आलो असता त्यांनी कंप्लेंट घेण्यासाठी खूप उशीर केला आणि आमच्या सांगण्यानुसार कुठलेच कलम लावले नाही. तुम्हाला काही मारहाण वगैरे? मारहाण म्हणजे माझ्या अंगावर पण ट्रॅक्टरचं फाळाचं. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.